डपावर थाप तुंतुण्याचा डपावर थाप तुंतुण्याचा शाही रहा महाराष्ट्राचा शाही रहा महाराष्ट्राचा शिव प्रभूचा गातो गुणगान शिव प्रभूचा आदिनमन साधू संताला आदिनमन साधू संताला ज्ञानेश्वराला एकनाथाला रामदासाला रामदासाला तुकाराम गाडगे बाबांच्या गुरुचरणाला नमन माझे नामानंदाला नमन माझे नामानंदाला गुरु माऊलीला सुभद्रा मातेला सोना मातेला पांडुरंगाला सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला मुक्कामी मालेवाडीला शाहिरी साज चढविला पूर्ण चढवून शाहिरी साजाला शाहीर देशमुखात पोहाड्याला गात औषध उपचार केला दंडाला पट्टी लावली आणि शहाजी राजाला वाड्यात घेऊन यायला लागलेले एवढ्या जिजाबाई हातात तलवार घेऊन उठाय तो लखुजी जाधव माझ्या धीराला मारलं काय शहाजी राजे म्हणतात राणी साहेबा थांबा पाहून घेऊ आपण शांत केलं जिजाबाईला शांत केलं जिजाबाईला जिजाबाईला दुःखाचा प्रसंग तो गाला कारण शहाजीचा चुलत भाऊ मारला गेला होता जिजाबाईचा धीर मारला गेला होता रीतिरिवाजाप्रमाणे हा सर्व विधी पार पडला आणि विधी पार पडल्यानंतर दरबारी गेले मुजर्याला लकोजी याच समयाला सासर जावायची दृष्टीला दृष्ट झाली एकमेकाला रुखून पाहिलं माणसं असून पशुसारखी वागायची वेळ आली दोघही सुडानं पेटले होते इथूनच त्यांचा वैर तयार झाला होता आणि वैराला कारण म्हणजेच खंडागल्याचा हत्ती मानवलं नाही शहाजीला शहाजीला
माझ्या पत्नीनं म्हणजे जिजाऊनी मात्र पण केला. माझ्या वडिलाचं मी तोंड बघणार नाही, पण सासऱ्याचं मात्र दररोज मला तोंड बघावं लागतं. कारण दरबारात मुजऱ्याला आल्यानंतर सासरा जावाईची भेट होत होती. मन आपण कर्तबगार आहे. निजामाच्या दरबारामध्ये चाकरी केली पाहिजे असं काही नाही. आणि याच वेळेला नगरचे सुलतान पैगंबरवासी झाले होते. पैगंबरवासी म्हणजे आपण हिंदू धर्मामध्ये मेलेल्या माणसाला स्वर्गवासी म्हणतो. तसंच इस्लाम धर्मामध्ये जो मयत होतो त्याला पैगंबरवासी असं म्हटलं जातं. राजे नगरला आले. बेगम साहेबाला विश्वास दिला देती वचनाला. सांभाळू सुलतानीला. बेगमानी हुकार दिला. बेगमानी हुकार दिला. आणि मग राम राम केला दरबाराला. निजामाचा दरबार सोडला आणि आपल्या फौजेनिशी आपल्या पत्नी बरोबर राजे आले अहमदनगराला. अहमदनगराला हाजी राजे आले अहमदनगराला. अहमदनगराला हाजी बाळ सुलतानाला गादीवर बसवला आणि आपण वजीर बनले. इस्लामी राज्याची ताकद वाढवण्यासाठी शहाजी राजे आपल्या बहुबलातलं सामर्थ्य खर्च करू लागले. जरा इतिहासाची पानं चाळा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सावरी सुलतान शाहीला शहाजीनं पराक्रम केला. कडअष्टी भागाला सुलतानशाहीचा काही भाग सध्या जर
लखुजी जाधवावर तलवार घेऊन धावून गेल्या. इथं नवऱ्याचा राग शांत गेला. आता काय म्हणाल्या, भाऊजींचंच नाव याचं ठेवावं. मला भाऊजींची सारखी आठवण येते. हे शहाजी राजानं ऐकतात माझ्या पत्नीचं माझ्या धीरावर केवढं प्रेम होतं. पुत्रवत प्रेम करणारी माझी पत्नी. समाधान वाटलं राजाला, शहाजी राजाला. काय केलं, संभाजी ठेवलं नावाला, ठेवले ना. बाळाचं नाव संभाजी ठेवलं. जेवढे भाग जिंकले होते ते सर्व सोडवायचं काम सुरू केलेलं आहे शहाजी राजांनी. 7 वर्षाचा काळ अहमदनगरला गेलेला आहे. जिजाबाईला काही बाळं, पुन्हा 2 बाळं झाली, पण ती दगावली गेली, वाचली नाही. पुढं नवरात्र आलो. या नगरचं असं महत्व आहे. नगरला 2 देवीची ठिकाण आहे. एक बुरानगरची देवी आणि या बुरानगरच्या देवीच्या नवरात्र उत्सवासाठी नवरात्रात 7व्या माळेला जिजाबाई गेले दर्शनाला. जिजाबाई गेल्या दर्शनाला, न गेल्या बुरानगराला. कुणी देवी समोर गायत्री मंत्राचा जप करत आहे, कुणी उपास धरलेले आहे, कुणी आईचा जागर करत आहे. डोळे भरून पाहिलं बुरानगरच्या देवीला, त्या तुळजा भवानीला. ही मराठ्यांची कुलस्वामिनी आदिशक्ती तुळजा भवानीचंच एक वास्तव्य आहे, एक कथा आहे. भुत्या तेल्याच्या घरामध्ये 12 वर्षाच्या मुलीचं रूप धरून जगदंबेने 12 वर्ष घाणा हाकला. तिथल्या उन्मत्त राजानं तिची छेडछाड केल्यामुळं ही नगरी पालती केली, अशी कथा आहे. अशा या जागृत देवस्थानाच्या समोर हात जोडून उभ्या समयाला, उभ्या समयाला, उभ्या समयाला जगदंबे हे उघड्या डोळ्यानं बघायला मिळतंय. विधवेच्या किंकाळ्या ऐकायला येतात. सुंदर मुली पळवून आणल्या जात आहे, त्यांचं सर्वस्वी लुटलं जात आहे. हे किती दिवस चालणार? कारानं घातलं देवीला, घातलं देवीला, घातलं देवीला. मला शक्ती द्या, मी घडवती बाळाला. 2 बाळं दगावली. एक आहे
जन्म दिला. तुझा चैतन्य असणारा बाळ मला हवाय. देवी समोर पदर पसरीला, देवी समोर पदर पसरीला, दैत्याचा मोड करण्याला तुझी शक्ती हवी गे मला, तुझी शक्ती हवी गे मला. जिजाबाई बोलल्या अंबेला, जिजाबाई बोलल्या अंबेला, भवानी पावनवसाला पावनवसाला. कौला लावला देवीला, जगदंबेला कौल लावलेला आहे. काय मनात इच्छा असेल ते बोला आणि म्हणी, त्याचा विचार करा. हे सर्व थांबवण्याकरता या आदिशक्तीने मला शक्ती द्यावी. उजवा कौल मणी धरलेला, आंबेन कौल बघा दिला, उजवा कौल देवीनं दिला, उजवा कौल देवीनं दिला. आनंद झाला जिजाला, आनंद झाला जिजाला. आराती काय बोलला, राणी साहेबा जगदंबेनं तुमचं ऐकलं. उजवा कौल दिला, उजवा कौल दिला. आनंद झाला जी झाला, झाला जी. देवीनं उजवा कौल दिला, उजवा कौल दिला जी. तुमची ध्यान धारणा करी. परमेश्वराची जो भक्ती करतो, ज्याची श्रद्धा आहे, विश्वास आहे, त्याचाच देव आहे, लक्षात ठेवा. सराजमशाहीमध्ये देवाला मानत होते. आजची जरी लोकशाही असेल, काही मानणारे आहेत, काही न मानणारे आहेत, पण अंतर्यामी अभ्यास करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल देव आहे किंवा नाही. हा, देवाच्या नावानं थोतांड करणारी काही मंडळी आहे, ते मलाही मान्य नाही आहे. जिजाऊ साहेब अंधश्रद्धा त्यांची नव्हती, त्या कर्तबगार होत्या, त्या जाणत्या होत्या, सामर्थ्यवान होत्या.
बसेन घटाला. पुढच्या नवरात्रामध्ये 9 दिवस जगदंबे तुझा उपवास करी. 9 दिवस बसेन घटाला. 9 दिवस बसेन घटाला करीन तुझ्या जागरण गोंधळाला. आराध्यानं प्रसाद दिला, भोप्यानं प्रसाद दिला, भक्तानं प्रसाद दिला आणि तो प्रसाद अगदी भक्तिभावाने तो भक्षण केला. काही दिवसानंतर जिजाबाईला दिवस गेले. दुसरा महिना झाला, तिसरा महिना झाला आणि नगरचा मुक्काम हल्ला. नगरचा तळ हल्लेला, नगरचा तळ हल्लेला आणि कुठे गेले? याच नगर जिल्ह्यामध्ये प्रवरा नदीच्या तीराला गाव आहे, त्याचं नाव आहे संगमनेर. संगमनेरी असता मुक्कामाचा आणि मग गणपतीच्या जाती दर्शनाला. ते गणपतीचं ठिकाण आजही आहे. संगमनेर पासून पूर्व बाजूला श्रीरामपूरला जाणारा जो रस्ता आहे, श्रीरामपुराकडे जात असताना उजव्या बाजूला आणि श्रीरामपुराकडून संगमनेरला जात असताना डाव्या हाताला हे गजाननाचं दैवत आजही तुम्हाला बघायला मिळेल. गणपतीच्या जाती दर्शनाला आणि मुक्काम कुठं होता तर संगमनेरला. आणि या संगमनेरमध्ये असा आलिशान वाडा होता, तिथं वास्तव्य होतं. जे काही चाललं हे मात्र त्यांना आवडत नव्हतं. त्या नेहमी आपल्या पतीला म्हणायच्या, शहाजी राजाला हा पडलेला भयानक दुष्काळ, रयतेचे होणार हाल आणि पळवून आणलेले आबलेचे किंकाळ्या ऐकवत नाही. राजे आम्हाला किंकाळ्या ऐकवत नाही. राणी साहेबा, आम्ही तुमच्यासारखंही वागायचं खरं, पण आम्ही वचनाला जागणारी माणसं आहोत. सुलतानाच्या राज्याचा भार आमच्या माथ्यावर आहे. धन्यासी मान राखलो पाहिजे. आपण म्हणताय बरोबर आहे, कदाचित हे आम्हाला जरी करता आलं नाही, पण हे तुमच्या हातून होईल. तुम्ही करून घ्या, आम्हाला खात्री आहे. एकांतात बोलले पत्नीला जिजाबाईला, आम्ही तुमच्या हातात देतो. हा कारभार तुम्ही बघा, पण एक आम्हाला खटकायला लागलेला आहे. काय ना, तुमचे वडील आम्हाला कैद करायला निघालेले आहेत असाच आम्हाला आता निरोप आलेला आहे. आणि तेही मुघलाचं साह्य घेऊन.
असं आम्ही काय केलं मामा साहेबांचं ना? यात माझा काय दोष आहे का? हे राजकारण आहे राणी साहेब, तुमचा दोष आहे असं आम्हाला म्हणायचं नाही, पण तुमच्या वडिलांनी आमच्यावर स्वारी करायला हवी नव्हती. आनंदात पाहून घेऊ. आणि काय घडलं? एकांतात बोले पत्नीला जिजाबाईला आपण आता इथं संगमनेर मध्ये राहायचं नाही, कारण या वेळेला तुम्हाला सांभाळणं हे आमचं अंत्य कर्तव्य आहे. आणि बळकट एकच किल्ला आहे सह्याद्रीच्या शिखरामध्ये, त्याचं नाव आहे माऊलीचा किल्ला. माऊलीचा किल्ला गाठला माऊलीचा किल्ला गाठीला लकोजीनं पटलग केला, गाठलं किल्ल्याला बाबा रे, गाठलं किल्ल्याला. लकोजी जाधवानी पाठलाग केला आणि माऊलीचा किल्ला गाठला. लकोजीनी पाठलाग केला, गाठलं किल्ल्याला माऊलीच्या, गाठले किल्ल्याला. वेडा देऊनी जाधव बसला, ऐका कथेला. माऊलीचा किल्ला गाठला माऊलीचा किल्ला गाठला. लकोजीनं पाठलाग केला, वेडा दिला माऊली किल्ल्याला. शहाजी राजे आपल्या काही सौमड्यासह बंधू समवेत पत्नी जिजाऊ आणि काही निवडक मंडळी गडावर विचार करत आहे. सासऱ्यानं वेढा दिला, काही आयाबाया जमलेल्या आहेत आणि जिजाऊ साहेबाशी चर्चा करायला लागलेले आहे. खुदून विचारी राणीला एक शब्द बोलला. राणी साहेबा, जरा आपली अवस्था वेगळीच दिसते. कितवा महिना चालू आहे? पाचवा महिना सुरू आहे. जरा आता सांभाळावं. जय भवानी, जय काय सांभाळता? ही धावपळ चालू आहे. मुंगलाचं साह्य घेऊन आमचे तीर तरुण आबासाहेब म्हणजे माझे वडील लखोजीराव जाधव देशमुख स्वारीनानी मला कैद करण्याकरता आलेले तळ ठोकून बसल्या. परवाच बेगम साहेबाला भेटले. तेव्हापासून बेगम साहेबाई आम्हाला टुचका बोलायला लागलेले.
पाडून लागल्या बोलायला, घालून पाडून लागल्या बोलायला ना. कळून आलं शहाजी राजाला, लखुजीराव जाधव बेगम साहेबाला भेटून गेल्यापासूनच बेगम साहेबा अशा बोलू लागल्या. कळून आलं लखुजी जाधवाला, आपण फितूर केलंय, आता बेगम तोडगा काढील. बघू हा शहाजी भोसला काय करतो ते. शहाजी राजे विचार करू लागले. आया बाया याच समयाला, आया बाया याच समयाला, पुसू लागल्या जिजाबाईला, पुसू लागल्या जिजाबाईला. काय काय खाऊ वाटतं राणी साहेब आपणाला.